हॅलो बडगुजरलीला, हे आहे बिग बॉस मराठी 6 अँड इथे आहे एंटरटेनमेंट फिक्स अँड आपल्या बडगुजरलीलामध्ये पण आहे एंटरटेनमेंट फिक्स. प्लीज सबस्क्राईब करा लवकर लवकर आणि माझे सबस्क्रायबर्स वाढवून मला 1000 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर मार्चच्या आधी पूर्ण करायची. प्लीज 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 ब्लेसिंग्स द्या. तर ओमकार फायनली झाला आहे एलिमिनेट, कारण ओमकारचा गेम वीक पडत होता, नो डाऊट. आयुष पण तसा वीकच पडतो आहे, पण कुठेतरी ना तन्वी त्याला कंटिन्युअसली ना त्याला समजत नाही आहे की तन्वी त्याला कंटिन्युअसली ना सांगते आहे की तू म्हणजे काहीतरी इन्व्हॉल्वमेंट दाखव. तो त्याच्या पर्सनॅलिटीच्या चक्करमध्ये, म्हणजे तो जे बोलतो आहे ना, ठीक आहे, मान्य आहे की तो त्याची रिअल पर्सनॅलिटी आहे, तो चेंज नाही करू शकत, तो जे आहे ते रिअल दाखवतो आहे. पण ठीक आहे, पण ॲज अ एंटरटेनमेंट त्याला जे करायला पाहिजे माहीत नाही मला, पण मला इथे कुठेतरी तन्वी आणि आयुषची काहीतरी त्यांची बाहेरून काहीतरी वेगळी दोस्ती होती असं मला क्लिअरली विजन दिसतो आहे. ह्यांचं काहीतरी होतं सुरुवातीपासून. ते जसं ईशा आणि अभिषेकचं बोलतात ना नोकझोक टाईप आहे ना, तसं या दोघांचं आहे. पण इथे प्रॉब्लेम कसा आहे, आयुष जोपर्यंत खुलत नाही तोपर्यंत मला वाटतं तन्वी टोटली ओपन अप आहे या गोष्टीबद्दल. पण आयुष आहे ना कुठेतरी स्वतःला बोलतात ना ओपन अप होऊ देत नाही आहे, कंट्रोल करतो आहे. नाही, नो नो नो, जे काय आहे ते होईल कदाचित काही दिवसात त्यांचं जे काय आहे. आणि इथे तर टोटली 3 ग्रुप बनले आहेत, लिटरली 3 ग्रुप झाले आहेत, ज्याच्यामध्ये बघा प्रभूला ना हे लोक किती पण असं दाखवतात आहेत ना की नाही प्रभूला गेम कळतो, प्रभूला नो डाऊट प्रभूला गेम कळतो, पण हे लोक ना त्याला कच्चा लिंबू समजतात आहेत. पण काय आहे, जेव्हा तो बोलायचा मोका येतो ना तेव्हा तो सोडत नाही कोणाला. तो ना गप्प राहून आहे ना सगळं बघतोय, त्याला सगळं समजतं आहे. तर ह्याच्यामध्ये ना प्रभू किंवा रोशन या दोघांमध्ये ना त्या दोघांमध्ये कोणीतरी टॉप 5मध्ये तर असणार आहे, हे तर शुअर आहे. आणि दुसरी गोष्ट, मला वाटलेलं की ह्यावेळी प्रभू जाईलच, पण गेला ओमकार. तर ठीक आहे, फेअर इनफ. ओमकार पण होता थोडासा म्हणजे वीक झाला होता, बट त्याला काय नाही, फ्युचर तर त्याचं खूप ब्राईट आहे, नो डाऊट. आणि अल्टिमेटली एकच जिंकणार आहे, पण त्याची जर्नी पण छान दाखवली. हे मला खूप आवडतं की प्रत्येकाची जर्नी दाखवतं. जर्नी व्हिडिओ जो आहे ना प्रत्येकाचा दाखवतात ना, हे खूप चांगलं झालं. कमेंट बॉक्स म्हणेल मी, जो ग्रुप आहे प्राजक्ता शुक्रे आणि काय त्याचं नाव, करणचा जो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपला मी कमेंट ग्रुप बोलेल. बट हां, त्या कमेंट ग्रुपमध्ये मेजर कमेंट करणारे हे दोघंच आहेत. बट अदरवाईज सागर करंडे इज गुड. आणि अजून एक 4चा ग्रुप बनला आहे. एक तर टोळी आहेच आणि दुसरा आपला ह्यांचा ग्रुप बनला आहे आता नवीनच त्यांनी बनवला आहे, राकेश बापट. अँड ते दीपालीचा फायदा झाला ना, दीपाली कारण आधी बघा, जर दिव्या गेली नसती ना तर राकेशची क्लिअर कट फर्स्ट प्रायोरिटी दिव्याच होती. तर दिव्या गेल्यामुळे परत आली ना दीपाली, तर त्याची फर्स्ट प्रायोरिटी आता दीपालीच असणार, नो डाऊट. आणि राहिली गोष्ट, ऑफकोर्स हा ग्रुप चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे आणि ह्यांनी आता असंच राहावं, म्हणजे ते टॉप 5पर्यंत जातील. तन्वी, किती राग आलेला. तन्वीने सगळं जे भरलेलं होतं सगळं काढलं आणि लिटरली मला ती कुठेतरी या दोघांचं आहे, काहीतरी आहे, समथिंग म्हणजे मोर दॅन फ्रेंडशिप आहे काहीतरी. बट आयुषमुळे ना तन्वी कुठेतरी बोलत नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. एंड अपनी हमारी रुचिता जो है ना, वो तो 100% टॉप 5 में है, वो उसने बना ली है जगह. कुछ लोगों का होता है ना, उनकी जगह तो फिक्स है, और कुछ लोग ऐसे होते हैं वो जगह बनाई दी जाती है, बनानी ही पड़ती है उसके लिए. तो जैसे कि रुचिता है, रुचिता के लिए टॉप 5 में जगह बनानी पड़ेगी ही उनको, क्योंकि वो इतनी एक्टिव है. रुचिता के लिए जगह बनानी पड़ेगी, तन्वी के लिए जगह बनानी पड़ेगी. राकेश बापट ऑलरेडी टॉप 5 में ही है ना, ये है. और 2 कौन है आपके ख्याल से, कौन
टॉप 5 रहेंगे, प्लीज़ कमेंट बॉक्स में ज़रूर बताइएगा. मुझे दीपाली का समझ नहीं आता है. दीपालीला होतं काय आहे, जेव्हा ठीक है, नो डाउट कि जो जब वो ओमकार जा रहा था तब नो डाउट दीपाली ने असं बोलले की अरे आता सकाळचा नाश्ता कोण करणार. ते तर ठीक आहे, ते ॲज अ जोकच होतं. नो डाउट दोस्ती यारी में ये सब चलता है. बट दिव्याने तिला असं पॉईंट आऊट केलं, तर दिव्याला तिने एक्सप्लेन पण केलं, ते ठीक आहे. बट मला एक समजत नाही, दिव्याला असं ती लिटरली ना, तिला असं खांद्याला धरून अशी एक्सप्लेन करायची इतनी कोई ज़रूरत नहीं है. तुम्हारी फ्रेंडशिप है. वो जा रहा है उसमें क्या है, वो तो मजाक ही था, मजाक मस्ती थी. लेकिन मुझे कभी ऐसे लग रहा है कि कहीं ना कहीं दीपाली ऐसे मतलब बोलते हैं ना, शी इज़ ट्राइंग टू कंट्रोल अनुश्री की तू बोल मत ज़्यादा, बोलते हैं ना, ऐसे कुछ तो बोलने की कोशिश करी ऐसे मुझे लगता है. एंड फाइनली ये जो जर्नी वीडियो थी वो बहुत अच्छी थी. हाँ, आयुष का मुझे डबल फेस दिखा यार, डबल ढोल की बन गया ये तो. कि यहाँ पे जैसे राकेश बापट ने ये किया तो वहाँ पे ओके ओके ये कर रहा है, और बाद में ग्रुप में जाके कमेंट ग्रुप में जाके वहाँ पे कुछ बोल रहा है उसी के बारे में. तो यहाँ पे देखो क्लियर कट दिख रहा है, अपना राकेश बापट राजा है. फिर वो विशाल कुछ भी बोले, वो है राजा तो है राजा, और कुछ नहीं. ये तो ग्रुप जीतने वाला है, वो आगे जाने वाला है. अच्छा है.